शपथविधी झाल्यानंतर अर्थातच 3 दिवसाचं अधिवेशन झालं होतं. हे अधिवेशन आणि त्या अधिवेशनात व्यक्त करण्यात आलेल्या भावना म्हणजे जेव्हा अध्यक्षांची निवड होते, तेव्हा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात अभिनंदनपर जे काही भाषणं होतात, त्या सगळ्या भाषणांचा जर आपण लेखाजोखा घेतला, तर त्यात अनेक ठिकाणी आपल्याला काही पॉइंट सापडतात. ते पॉइंट अशा अर्थाने आपल्याला लागू होतात किंवा अशा अर्थाने तपासले जातात, की त्या पॉइंट्सनुसार आगामी काळातलं राजकारण बदलणार आहे का? कारण त्या 3 दिवसात अर्थातच वेगवेगळ्या नेत्यांनी आपली मतं मांडली असली तरीही याच्यामध्ये आपण साहजिकच म्हणजे अ, जे काही सत्तेतले नेते आहेत त्यांचं म्हणणं जे काही ते विरोधी पक्षांवर त्यांनी थोड्याशा हलक्या टीका केल्या आहे. अर्थात गमती-जमतीचं सगळं वातावरण होतं. याच गमती-जमतीच्या वातावरणात आर.आर. आबांचे सुपुत्र यांनाही टोले लगावले. रोहित पाटलांनीही टोले लगावले असले तरीही सगळ्यात महत्त्वाचं आणि विशेष ठरलं ते म्हणजे जयंत पाटलाचं भाषण. आता जयंत पाटील जेव्हा बोलत होते, बोलता-बोलता अशी एक वेळ आली, त्या वेळेमध्ये त्यांनी एक संदर्भ सांगितला, की 1990च्या दरम्यान मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो. अर्थात ही चूक सुधारत अजितदादांनी 90ला पहिल्यांदा आमदार झाले, असं त्यांनी चूक सुधारली. त्याच्यानंतर अर्थात टोला लगावताना जयंत पाटील म्हणले, की "बघा दादांचं आमच्यावर किती लक्ष आहे." त्याच्यानंतर दादा असंही बोलले, की "आमचं लक्ष आहे, पण तुम्हीच प्रतिसाद देईना." आता हे सगळं बोलत असताना हळूच एक वाक्य जयंत पाटील बोलले आणि तेच वाक्य महत्त्वाचं ठरतं एकंदरीत आगामी काळात जे काय होऊ शकतं त्या अनुषंगाने. कारण ते असं बोलले, की "आपला पक्ष असा आहे दादा, की योग्य वेळी योग्य निर्णय घेतो." आता हे जे वाक्य आहे ते वाक्य अनेक अर्थांनी वेगवेगळ्या संदर्भाने पाहिलं जाऊ शकतं. याचे जे काही संदर्भ पुढे येतात, ते संदर्भावर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होत आहे. पण सध्याच्या स्थितीत या वाक्याची जी काही चर्चा आहे किंवा हे वाक्याचा जो काही थेट संदर्भ आहे किंवा संबंध आहे, तो 3 नेत्यांसोबत जोडला जातो. त्यामध्ये स्वतः जयंत पाटीलही आहे आणि हे 3 नेते कुठे ना कुठे अजितदादांकडे म्हणजेच महायुतीत जाऊ शकतात असं बोललं जातंय. आता हे 3 नेते कोणते आहेत आणि या 3 नेत्यांचं पाठीमागचं गणित काय आहे, समीकरण काय आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता अजितदादा वेगळे निघाल्यानंतर शरद पवारांनी जी काही मोर्चेबांधणी केली होती आणि लोकसभेला ती यशस्वी ठरली. म्हणजे लोकसभेला जे काही यश महाविकास आघाडीला मिळालं ते जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी म्हातारं जिथं-जिथं फिरतंय, तिथं-तिथं वातावरण पेटतंय अशा स्वरूपात आपल्याला अनेक लाईन्स पाहायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. आता या सगळ्या लाईन जर आपण पाहिल्या तर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार एक वेगळ्या अँगलनी, वेगळ्या समीकरणातून पुन्हा एकदा पुढे येतील. नवीन नेतृत्वाला जे त्यांनी एक संधी दिली होती, त्या संधीचं सोनं करून वेगळ्या संदर्भातलं राजकारण महाराष्ट्रात घडेल अशी सगळी शक्यता वर्तवली जात होती. पण घडलं वेगळंच. म्हणजे महायुतीला मोठं संख्याबळ मिळालं. अजितदादां जिथे लोकसभेत एका जागेवर समाधानी होते किंवा समाधान त्यांना मानावं लागलं होतं, तर विधानसभेत मात्र त्यांचीच हवा पाहायला मिळाली. आता या सगळ्यामध्ये सत्तेचं जे काही राजकारण असतं, सत्तेचं जे काही गणित असतं, ते सत्तेच्या गणितात, राजकारणात बसवून घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. साहजिकच जेव्हा तुम्ही सत्तेच्या बाहेर असता, तेव्हा तुम्हाला कामं करता येत नाही, कामं दाखवता येत नाही आणि म्हणजे सरळ-सरळ सांगायचं झालं, की पुढच्या निवडणुका तुमच्या थोड्याशा कठीण जाऊ शकतात. कारण या सगळ्या ज्या काही निवडणुका आहेत आणि जयंत पाटलांची जी काही निवडणूक होती किंवा ज्या मतांनी ते निवडून आले, अर्थातच त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. म्हणजेच त्यांच्यासोबत जे काही आणखी 2 नेते असणार, या 2 नेत्यांचंही गणित वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकतं. पण याच्यामध्ये जर जयंत पाटलांचा विचार केला, तर अगोदरच शरद पवार म्हणताय, की आता नव्या पिढीकडे राजकारण सोपवायचं आहे. मग नवीन पिढीकडे जर राजकारण सोपवण्याचं जर त्यांची तयारी असेल, तर साहजिकच जयंत पाटील हे वेगळा रस्ता घेऊ शकतात आणि जर वेगळा रस्ता जर त्यांना घ्यायचा असेल, तर साहजिकच त्यांना सगळ्यात जवळचं जर कोणी असेल सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी युतीमध्ये तर साहजिकच अजितदादा हा त्यांच्यापुढे सोपा, सरळ आणि सहज पर्याय आहे. त्यामुळे ते पर्याय घेऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा दुसरा महत्त्वाचा चेहरा म्हणजे राजेश टोपे. आता राजेश टोपे जे आहेत म्हणजे राजेश टोपे 5 वेळा आमदार होते. 6व्यांदा ते पुन्हा एकदा काय करिश्मा दाखवतात या संदर्भातल्या वेगवेगळ्या चर्चा होत्या. अर्थात हिकमत उडान यांनी ऐनवेळी शिंदे गटात जाऊन तिकीट मिळवलं आणि त्यांनी निवडणूक जिंकली. पण आता जर पुढच्या काळात जर वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या अर्थाने राजकारण करायचं असेल आणि पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल, तर सत्ता असणं महत्त्वाचं आहे. कारण सत्ता जर नसेल, तर सगळी समीकरणं बिघडतात. म्हणजे त्यांचा पराभव जरी झाला असेल, तर पुढच्या निवडणुकाच्या
अनुषंगाने ते आतापासूनच तयारी करणं त्यांना सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळेही ते प्रवेश करू शकतात जयंत पाटलासोबत असंही बोललं जातंय. आणि यामध्ये जर महत्त्वाचं एक तिसरं नाव जे आहे, अर्थात यानंतर आपण जे काही भारतीय जनता पक्ष त्यांचं एक वेगळंच ऑपरेशन चालू आहे. ऑपरेशन लोटस चालू आहे, ऑपरेशन वॉच चालू आहे. याच्यावरही चर्चा करणार आहे आणि त्याच्यासोबत काय संदर्भ हेही पाहणार आहे. पण त्याच्या अगोदर जर तिसरा चेहरा आपण पाहिला, तर तिसरा चेहरा या अनुषंगाने आपण घेऊ शकतो, की सतीश चव्हाण जे आहेत, हे पुन्हा याच्यामध्ये अजितदादांकडे परत येऊ शकतात. कारण जेव्हा पक्षफूट झाली होती किंवा पक्ष 2 ठिकाणी विभाजित झाला होता, त्याच्यानंतर अजितदादांकडे ते अगोदर होते. पण विधानसभेच्या निवडणुकावेळी ते पुन्हा शरद पवार गटाकडे आले. निवडणूक लढवली गंगापूरमधून, प्रशांत बंब यांचा विजय झाला. त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण आता पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांना परत येणं त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे राजेश टोपे असतील किंवा सतीश चव्हाण असतील, हेही जयंत पाटील यांच्यासोबत परत येऊ शकतात. अर्थात ते शिंदे गटात जातील किंवा भारतीय जनता पक्षात जातील किंवा मग अजितदादांकडेच जातील. अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत. पण शक्यता जास्तीत जास्त या अनुषंगाने पाहता येईल, की ते अजितदादांकडे जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये असं एक घेऊ शकतो, की जे काही जयंत पाटलाचं वाक्य होतं, ते कदाचित म्हणजे आपण निवडणुकीच्या संदर्भात किंवा निवडणुकीच्या वेळची जर काही भाषणं पाहिली किंवा काही वक्तव्य पाहिली, तर त्यात शरद पवार असंही बोलले होते, की वेळ प्रसंगी काही निर्णय घ्यावे लागतात. मग काँग्रेसमध्ये पुन्हा ते जाऊ शकतात का? आपला पक्ष विलीन करू शकतात का? आणि काँग्रेसमध्ये जर गेले तर वेगळं नेतृत्व काँग्रेसला मिळणार आहे. सुप्रिया सुळे असतील, रोहितदादा असतील, त्याच्यानंतर जयंत पाटील असतील. कारण काँग्रेसकडे म्हणावं तसं आज नेतृत्व नाहीये. त्याचे हेही अर्थ होऊ शकतात. पण आताच्या परिस्थितीत जर आपण काही अर्थ काढले किंवा काही तर्क जर काढले, तर निश्चित स्वरूपात ते अजितदादांकडे जाऊ शकतात, अशी चर्चा चालू आहे, असं ऐकायला येतंय. आणि या सगळ्यांमध्ये इतरही नेते आहेत, पण प्रमुख नेत्यांचं जर बोलायचं झालं, तर हे 3 प्रमुख नेते असे आहेत, की ते कदाचित दादांकडे परत जाऊ शकतील. आता ते खरंच दादाकडे परत जाऊ शकतील का? किंवा इतर पक्षाकडे जाऊ शकतील? किंवा मग त्यांच्या या वाक्याचा वेगळाच काही अर्थ होता? या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.